नमस्कार मित्र माझे 4 मित्र अंमळनेरचे राहणारे त्यांची ही गोष्ट आहे. आता हे 4ही मित्र अंमळनेरला राहतात. सर्व तरुण 30-35 या वयातले. त्यांचा मित्र रवी होता. रवी नावाचे त्यांचे मित्र 30 वर्षाचा होता. तब्येत सिरियस झाली. त्याला जळगावला ॲडमिट करण्यात आले. बापरे, सर्व मित्रांना बातमी लागली, अरे रवीला ॲडमिट केलं जळगावला. काय करायचं, त्याला पाहायला तर जाणं आवश्यक आहे. आता तो एवढा सिरियस होता की ॲडमिट झालेला आहे आणि डॉक्टर सांगतात काही खरं नाही. बापरे, हे विचार करायला लागले की एवढी सिरियस तब्येत झाली, आपल्याला समजलं कसं नाही. मग ते 4ही मित्रांनी ठरवलं की चला आपण रवीला बघून येऊ, जळगावला जाऊ आणि रवीला दवाखान्यात बघून येऊ, कशी तब्येत काय नाही, सिरियस तब्येत सांगतात. झालं. 4ही मित्रांनी काय केलं, मग प्रभाकर नावाचे मित्र होता, त्याची कार होती. बस प्रभाकरला सांगितलं चाल बाबा आपण रवीला बघून येऊ, कशी तब्येत काय आहे. मग प्रभाकर, विनोद, वसंत आणि किशोर हे 4चे प्रभाकरच्या गाडीने जळगाव येथे गेले. दुपारून निघाले. पाहिलं रवीची तब्येत आता थोडीशी बरी होती, सुधारणा झालेली होती. त्यांना थोडंसं बरं वाटलं, चला ठीक आहे. संध्याकाळून गेली. दवाखान्यातच बाहेर निघाले. चला थोडंसं जळगावला काही बाजार आट करायचे तेवढं करून घेऊ आणि मग लगेच अंमळनेरला निघू. अंमळनेरला यायला ते निघालेत. संध्याकाळहून गेले. ते 7-7:30 गेले निघाले. मग त्यांनी विचार केला की 4ही मित्र म्हणाले, बापा रे आता संध्याकाळ झालेली, कुठेतरी आपण ढाब्यावरती जेवण करू आणि मग अंमळनेरला जाऊ. जळगाव सोडलं, पाडदे ओलांडलं. मग 2 मित्रांनी ठरवलं की नाही असं करा, आपण ज्या रस्त्याने आलो ना तर पिंपरी गाव आहे, पिंपरी गावाच्या अगोदर एकदम छान हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्येच आपण जेवण करू. झालं. मग त्यांनी लगेच पाडदेच्या पुढे आल्यावरती यामुळे रस्त्याला गाडी वळवली. रात्रीचे 8 वाजून गेले. ते अंधार पडलं होतं. थंडीचे दिवस, खूप थंडी पडली होती. आता पिंपरी हे लहानसं गाव आहे. ते पिंपरी गाव यायच्या अगोदर रस्त्याला लागून एक छान हॉटेल पडलेली. बस तिथं गाडी थांबवली. 4च्या 4 हॉटेलीत गेले, जेवण करायला बसलेत. मस्त आनंदात होते सर्व. चला बा, रवी सिरियस होता पण आज रवीची तब्येत आता बरी झाली, आता आपण फर्स्ट क्लास जेवण करू. प्रभाकर म्हणाला, बाबा रे गाडी चालवायची रात्रीची वेळ, दारू कमी पी. आपण कोणीच ऐकलं नाही, सर्वांनी फुल दारू पिली. प्रभाकरने अगदी थोडीशी दारू पिली, कारण त्याला स्वतःची गाडी होती आणि गाडी स्वतः चालवायची होती. यांना झोपही लागून गेली तर काय फरक पडणार आहे, पण गाडी तर आपल्याला चालवायची. त्याच्यामुळे प्रभाकरने एकदम कमी दारू पिली. मस्तपैकी नॉनव्हेजचं जेवण केलं, एकदम फर्स्ट क्लास जेवण केलं. गप्पा वगैरे मारल्या. गप्पा मारता आणि जेवण करताना इतका उशीर होऊन गेला त्यांच्या लक्षातच आलं नाही. 11:30 होऊन गेले. हो बापरे, खूप उशीर झाला आपल्याला, चला अंमळनेर निघायचं आहे. गेलं 11:30 वाजले, चला निघा. पण बाकीचे म्हणाले, अरे प्रभाकर तू काही घाबरू नको, बघ चांदणी रात्र आहे, काय एवढं चिंता करायची, वाटत पण नाही की रात्रीचे 11 वाजलेले, किती टिप्पूर चांदणं पडलेले, फर्स्ट क्लास आहे. प्रभाकर म्हणाला, बाबा ते खरं आहे, चांदण असो का अंधार असो गाडीला तर लाईट असतात, परंतु जर जास्त दारू पिल्यामुळे काही व्हायला नको बा, म्हणून मी कमीच पिलेलं आहे दारू. बाकीच्या म्हणाला, बाबा तुला गाडी चालवायची ना, तू म्हणशील तसं. झालं. हॉटेलीतून निघाले. 11:30 वाजलेले होते. गाडीत बसले, सर्व निघाले. प्रभाकर गाडी चालवत होता. वातावरण एकदम शांत वातावरण, टिप्पूर चांदणं पडलेलं आणि गाडी जाते. सर्व म्हणाले, प्रभाकर जरा गाडी हळू चालव बाबा, रात्रीची वेळ आहे. मग प्रभाकर म्हणाला, बाबा तुम्हाला तेच सांगत होतो, तुम्ही जास्त दारू पिऊ नका. बाकीच्या म्हणाले, अरे बाबा जास्त दारू पिऊ नका, आम्ही कुठे जास्त दारू पिलेली आहे, तुला तसं भास होतोय. प्रभाकर काय बोलणार आता. प्रभाकरला माहीत होतं की विनोद, वसंत आणि किशोर यांनी खूप दारू पिलेली. प्रभाकर काही बोलला नाही. प्रभाकर मस्त गाडी चालवत होता. सर्वजण म्हणाले, अरे बाबा गाणे लावून दे मस्त. बस पिक्चरची गाणी लावून दिली. टेप सुरू होता आणि सर्व अगदी मजेशीर प्रवास करत होते. पिंपरी सोडल्यानंतर पुढे धरणगाव आला. धरणगाव सुमसाम शांत होऊन गेलं होतं. मग प्रभाकरला वाटलं, चला पेट्रोल पंपावर थोडंसं पेट्रोल टाकून घेऊ. प्रभाकरने पेट्रोल पंपावर गाडी उभी केली. पेट्रोल वगैरे भरलं. थोडं पेट्रोल भरलं, गाडी निघाली, परत पुढे आली. प्रभाकर म्हणाला, बघ आता खूप उशीर झालेला आहे, आपण टाकरखेडा मार्गाने जायचं का. काय म्हणा, नाही असं करा, रात्रीची वेळ आहे, कशाला टाकरखेडा मार्ग, पातोंड्या मार्गाने जाऊ. प्रभाकर म्हणाला, बाबा रे पातोंडा मार्ग जास्त फेरात पडी, जाऊ द्या, त्यापेक्षा असं करून ढेको मार्गाने जाऊ. बस धरणगाव ओलांडला आणि पहिला पाटा लागतो अंमळनेरकडे याला, तर तो म्हणजे ढेको मार्ग. त्याच्यानंतर पुढे टाकरखेडा मार्गाने, लगेच मग खूप पुढे गेला का मग पातोंडा मार्ग लागतो. पण शॉर्टकट म्हणून ढेको मार्गाने गाडी काढली. निघाली गाडी. रस्त्यावर आले. सुमसाम शांत वातावरण. रस्त्यावर एकही वाहन नाही.
टिपूर चांदण्यामध्ये गाडी चालते. गाडीच्या लाईटाचे उजेड, आजूबाजूला शांत वातावरण, सर्व अगदी मजेत होते. प्रभाकर मात्र गाडी हळू चालवत होता की नाही बा, जास्त रात्रीची वेळ जास्त चालवायची नाही. आपण थोडीफार का असेल आपण दारू पिलेलं आहे, जरा सांभाळून चालायची. गाडी चालवत जाईल का धरणगाव गेलं आणि 15 मिनटं झाले असतील. तेवढ्यामध्ये अचानक प्रभाकर एकदम घाबरला. अरे बापरे काय पुढे, आणि पुढे येऊन त्याने लगेच गाडीला ब्रेक लावला. सर म्हणा अरे प्रभाकर काय झालं काय झालं. प्रभाकर म्हणा अरे बापरे बघा बघा, समोर मोटरसायकल पडलेली रस्त्याच्या मध्यभागी आणि हातपाय हलवत होता तो मुलगा, कोणतरी मुलगा पडलेला आहे, ॲक्सिडेंट झालेला आहे. सर्व एकदम आश्चर्याने पाहायला लागले. सर्वांना अरे बाबा उतर उतर गाडीतून उतर. प्रभाकर तो नाही मी थोडीशी गाडी पुढे घेतो. गाडी पुढे आली, गाडी उभी केली. गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात बघताय एक मोटरसायकल पडलेली आहे. रक्ताच्या थारोळ्यात एक तरुण मुलगा पडलेला आहे. काळी पॅन्ट, लाल शर्ट घातलेला आणि हातपाय हलवतोय. बापरे प्रभाकर अरे बापरे इतकं ॲक्सिडेंट झालेला दिसतो. आपण येतो ना आपल्या पुढे पुढेच कोणीतरी आलं असेल आणि त्याला दिलं उडवून. कोणी अरे उडवून दिलं का तोच पडला. म्हणजे असं कसं का तो कसं काय एकटा पडीन सांगता येत नाही. रात्रीची वेळ आहे, फुल दारू पिला असेल, पडला असेल, झोलबीर केला असेल. पण प्रभाकर नाही बघा किती रक्त वाहतोय बघा, हातपाय नुकतं ॲक्सिडेंट झालेला आहे. मग सर्व म्हणाले नाही चला उतरा आपण त्याला मदत करू. त्याला पटकन उचलो आपल्या गाडीत टाकू आणि घेऊन जाऊ. बाबा कुठं न्यायचं. त्यानं अरे धरणगाव जवळ गाडी वळव आणि त्याला आपण धरणगावला घेऊन जाऊ, दवाखान्यात ॲडमिट करू. मग प्रभाकर खाली उतरला. सर्व पटापट उतरले आणि पुढे गेले. फक्त 50-60 फुटावरती तो पडलेला होता. रक्त एवढं रक्त आजूबाजूला पडलेलं. विनोद म्हणाला बाबा रे उचलू नका, अरे किती रक्त पडलेलं आहे आणि तुम्ही मेला बिला तर आपलंच नाव येईन की तुम्हीच ॲक्सिडेंट केला आणि तुम्ही दवाखान्यात आणून दिलं. सर म्हणाला हो बरोबर आहे, ते बी खरं आहे, का सांगता तो. प्रभाकर आणि वसंत म्हणाले नाही बघा तो हातपाय हलवतोय, त्याला त्याच्या अंगात जीव आहे, आपण जर पटकन नेलं दवाखान्यात तो वाचू शकतो. काही हो नाही उचल प्रभाकर उचल त्याला, आपण उचलू त्याला पटकन गाडीत घेऊन जाऊ. त्याच्या जोडच ते सर्व उभे होते, ते बोलत आहे आणि त्याचं तोंड मात्र जमिनीकडे होतं खाली आणि असं पालथा पडलेला होता तो, तरी हातपाय हलवत होता. प्रभाकरने त्याला खांद्याला हात लावला आणि त्याला सरळ केलं. सरळ करतं बरोबर एकदम दचकले. त्याचा चेहरा वगैरे इतकं भयान होता, तोंडावर रक्ताचं रक्त. त्याने खडकन डोळे उघडले आणि लगेच तो कणला, मला वाचवा. त्या गाडीने मला टक्कर दिली, मला वाचवा. बापरे डोळे उघडले, तो मोठमोठ्या ओरडतोय, तोंड रक्ताने भरलेलं. वसंत, प्रभाकर, किशोर आणि विनोद चारींनी विचार केला नाही याला पटकन उचला, जे होईल ते, याला पटकन आपण आता धरणगावला नेऊ दवाखान्यात, हा याचा जीव वाचू शकतो, बघा तो बोलतोय बस असं म्हटलं त्यांनी आणि त्याला उचलायला गेले. प्रभाकर आणि वसंत त्याचे पाय धरायला गेले. विनोद आणि किशोर यांनी ते पुढे आले आणि ते लगेच खाली वाकले, त्याला उचलायला लागले. तेवढ्यामध्ये त्याने काय केलं, पटकन विनोदचा पाय पकडला आणि इतका जोरात खेचला की विनोद त्याच्या अंगावर धडकन पडला. बापरे विनोद एकदम किंचाळला, मेलो, वाचवा. आणि त्याने दुसऱ्या हाताने विनोदला असं घट्ट मिठ पकडून घेतला. बापरे सर्व थरथर कापायला लागलेत. अरे असं काय करतो, अरे आम्ही तुला वाचवतो तू कुठे याला पकडतोय. विनोदला सोडवण्याचा प्रयत्न करायला लागले. हातात त्याच्या हात येतच नव्हता, असं हवेतून हात जातो तसं, पाय पण येत नव्हता. प्रभाकर आणि वसंत एकदम अरे बापरे याच्या अंग आपल्या हातात कसं येत नाही. तेवढ्यामध्ये विनोद ओरडला, अरे नाही मला वाचवा, मला पकडा, मला ताना. तिघांनी काय विचार केला की विनोद त्याच्या अंगावर पडलेला, कपडे सर्व रक्ताने भरून गेलेले आणि तो खतखत हसायला लागून गेला जोरजोरात. सर्वांनी एकदम धडकी बोलले, अरे एवढा जखमी आणि याला हसू येतोय, अरे असं काय करतोय, अरे तू असं काय करतोय असं म्हटलं. पण त्याच्या हात लावायला गेलं तर हवेत जायचा. विनोदला त्याने असं घट्ट पकडलेलं आणि मोठमोठ्याने हसतोय. तो विनोद एकदम घाबरून गेला आणि मोठमोठे ओरडतोय, किंचाळ्या मारतोय. मग लगेच प्रभाकर अरे त्याचे तर हातपाय पकडता येत नाही आपल्याला, हवेत जातोय, काय भयानक भानगडी, काहीतरी भानगडी. अरे बघ विनोदला पकडलं. विनोद मग सर्वांनी काय केलं, फटकन विनोदचे हातपाय धरले आणि जोरात खेचला. पण विनोद जसं काही त्याला अंगाला चिटकून गेलेला होता, खूप जोरात प्रयत्न केला, तिघांनी जोर लावला पण विनोद सुटत नव्हता. त्याने असं घट्ट मिठी मारली होती. मग विनोदचे हात पाय पकडून धरून जोराने खेचतायत. त्यांच्या अंगाला हात लावायला गेलं तर हवेत जायचे. तो मात्र दिसतोय, गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश पडलेला आहे, वरून चंद्रप्रकाश आहे आणि त्याच्यामध्ये तो. मग यांनी काय केलं, कसं तरी त्याला विनोदला घेतलं आणि जोरात ओढून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
प्रभाकर म्हणाला, अरे बाबा देवाचं नाव घ्या, देवाचं नाव, जय बजरंग जय बजरंग. बस प्रभाकर असं म्हणता बरोबर तिघांनी त्याला खेचलं होतं. काय आश्चर्य, तो एकदम जोरात खेचला गेला, त्याच्या हातात तावडीतून सुटून गेला, त्याने हात सोडून दिले. बापरे, यांनी लगेच विनोदला दूर ओढत नेलं आणि उभं केलं. विनोद थरथर कापत होता, त्याला उभं राहतात नाही. लगेच सर्वांनी त्याला घट्ट धरून ठेवला आणि बघतात तो जो जखमी तरुण पडलेला तर काळी पॅन्ट आणि लाल शर्ट तो मस्त उठून बसला होता. तिथून जोराने हसायला लागला. प्रभाकर म्हणाला, अरे बाबा त्याच्या अंगाला आपण हात लावला तर त्याच्या अंग आपल्या हातात येतच नव्हतं. त्याच्या हात धरायला गेले, पाय धरायला तर आपल्या हातात तर काही येत नव्हतं. ही भुताटकी, पळा पळा पळा. बस मग सर्वजण जय हनुमान जय हनुमान करत विनोदला कसं तरी पकडलं सर्वांनी आणि पळत पळत आले. गाडीचा दरवाजा उघडला, पटकन गाडीमध्ये पाठीमागच्या सीटावरती विनोदला घेऊन किशोर आणि वसंत मागे बसले आणि प्रभाकर पुढे बसला. लगेच त्याने गाडी सुरू केली. तेवढ्यात तो बघता तो जो हेडलाईटच्या प्रकाशात जो तरुण होता तो 30-35 वर्षाचा असेल, तो उठून उभ्याला रस्त्यावर आणि दोन्ही हात आडवे केले, जणू काही तो गाडीला अडवत होता. वसंत म्हणाला, प्रभाकर गाडी अजिबात थांबू नका, जोरात नाही, त्याला धडकी मारून नाही, काय हा काही चांगलं दिसा, काही भुताटकी. सर्व थरथर कापत होते, सर्व घामाघूम झाले होते. प्रभाकरने मग काय गाडीला स्पीड दिला. गाडी स्पीड पकडतच नव्हती, हळूहळू गाडी त्याची जोड जायला लागली. विनोद एकदम ओरडला, अरे बाबा तू भुताटकी हे गाडी काढ जोरात. पण प्रभाकर गाडीला इतका जोरात स्पीड देतोय, ॲक्सिलेटर दाबतोय, पण गाडीला स्पीड पकडतच नाही. हळूहळू का शेना, पण प्रभाकरने त्याच्या जोडून गाडी त्याच्या बाजूने गाडी काढली आणि फटकन पुढे आला. गाडीला थोडंसं स्पीड आला. मग प्रभाकर म्हणाले, बाबा रे सर्वांनी नाव घ्या, जय श्रीराम जय श्रीराम जय हनुमान. मोठमोठ्याने ओरडा, बाबा भुताटकी नशीब की विनोद तू असला रे बाबा. बस मग प्रभाकर गाडी चालवतोय पण गाडीला स्पीड येतच नाही. सर म्हणाले, अरे बाबा अरे काय झालं गाडीला. किशोर म्हणाले, बघ गाडी थांबवतं, बघतं गाडीला काय झालं. पण प्रभाकर, अरे बाबा थांबवायचे नाही, जर तो मागून आला तर. तेवढ्यामध्ये वसंतने मागे बघितलं, खरंच मागे चंद्रप्रकाशात दिसत होतं की तो गाडीच्या मागे पळत येत होता. बापरे, तो अरे प्रभाकर गाडी थांबू नको, पळव, जशी स्पीड असेल तसा पळव बाबा, तो मागे येतोय. प्रभाकरने आरशात बघितलं, अरे हो खरंच मागे येतोय तो. खूप ॲक्सिलेटर किती जोरात दाबलं, किती स्पीड वाढवण्याचा प्रयत्न केला, पण गाडी स्पीड पकडतच नव्हती. 25-30च्या वेगाने चालली होती गाडी. मग सर्वांना, अरे जशी असेल तशी पण गाडी थांबू नको रे बाबा. सर्व थरथर कापत होते, सर्वांना घाम सुटला होता. एवढ्या थंडीमध्ये सर्व घामेघूम झाले होते. नुकतीच त्यांची पार्टी झालेली होती. सर्वांची नशा खरकन उतरली होती. प्रभाकर म्हणाला, बाबा रे रस्त्यावर काय होईन सांगता येत नाही. आपल्याला वाटलं बिचारा जखमी झालेला आहे, ॲक्सिडेंट झालेला आहे, त्याला वाचू तर तोच आपल्या मागे लागला आणि ही भुताटकी आहे, कारण त्याच्या अंग आपल्या हातात आलं नाही. आपण विनोदला पकडलं, देवाचं नाव घेतलं म्हणून तो सुटला. विनोद, हो बाबा खरं, पण त्याने तुम्हाला इतकं घट्ट पकडलं होतं, तुम्हाला कसं काय त्याच्या अंगाला, मला तर अंग लागत होतं त्याचं, आणि त्याने इतकं घट्ट पकडलं होतं ना, असं वाटायचं की माझी जीव जाईल का काय. इतकं जोरात मिठी मारली होती मला असं वाटायचं की तू का मारून टाकीन मला. बापरे. बस प्रभाकर गाडी पळतोय, आरशातून बघतोय तो पाठीमागे येतोच आहे. मग हळूहळू गाडीचा स्पीड वाढायला लागला. गाडीचा स्पीड वाढला तसंच त्याच्या पण पळण्याचा वेग आला. आणि तो इतका जोरात पळत आला, अगदी प्रभाकरच्या बाजूने पडतोय. आणि मग जोरात गाडीवर त्याने हात मारायला सुरू, अरे थांबवा गाडी थांबवा, कुठं पडताय. बापरे, तो 30-35 वर्षाचा तरुण, काळी पॅन्ट, लाल शर्ट, आणि तो गाडीच्या वेगाने कसं काय पडतोय. बापरे. मग प्रभाकरने तशीच गाडी चालूच ठेवली, पण प्रभाकर घाबरत होता. तो पटकन त्याने काच लावून घेतले. गाडी सर्वांनी पटापट काच वर करून घेतले, लावून घेतले पॅक. अगोदरच थंडी होती तरी थोडीशी काच वर त्यांनी उघडी ठेवली होती की बा चला हवेशीर राहिलं बरं येईल वा. परंतु ते एकदम गाडी काचेची पॅक केली, गाडी पडतोय आणि तरी तो त्या गाडीच्या बरोबर पडतोय. प्रभाकर नुसता अंग सर्व थरथर कापत होता, प्रभाकरच्या घामेघूम झालेला, आणि गाडी चालवतोय. मागे दोघांनी, किशोर आणि वसंतने विनोदला असं घट्ट धरलेलं आहे. विनोद एकदम इतका घाबरलेला आहे की तो डोळे विस्फोरून बाहेर बघतोय आणि म्हणतो, अरे पळव प्रभाकर, गाडी पळव तू बघा आपल्या बाजूने. मग प्रभाकरच्या काय कुणास ठाऊक देवाचं नाव घेतल्यामुळे असो का काय असो, गाडीनं चांगला स्पीड पकडला. मग तो गाडीच्या मागे यायला लागला, मागे पडतोय, पण तो गाडीला पिच्च मात्र सोडत नव्हता, गाडीच्या मागेच पडतोय. प्रभाकरच्या गाडीनं आता 40-50 किलोमीटरचा वेग घेतला. सुद्धा गाडी सुटली. रस्त्यातून शांत वातावरण. बापरे, असं कसं झालं. मागे ओढून बघताय, चारीच्या चारी
तो मागे तो गाडीच्या मागे येतो जे. बापरे असं काय. मग प्रभाकर म्हणाला घाबरू नका, देवाचं नाव घ्यावा. थांबा मी कॅसेट लावतो. पण कशाची गाडीची कॅसेट सुरूच होत नव्हती. मग वसंत म्हणाला बाबा त्या कॅसेट लावण्याच्या नादी दिशीन तू गाडी कुठे ठोस मारून काय रस्त्याच्या बाजूला पडीन की काय होईल. नको नको जाऊ दे ते गाडी. फक्त मुखाने म्हणा जय श्रीराम जय श्रीराम जय हनुमान बास. मग चारीने एकला विनोदला बोलता पण येत नाही तरीच विनोद म्हणत होता जय श्रीराम जय हनुमान जय श्रीराम जय हनुमान बास. मस्त चारींची नशा उतरलेली होती. मागे वळून वळून पाहत होते. वसंत म्हणाला प्रभाकर तू मागे वळून पाहू नको. प्रभाकर म्हणाले बाबा मला मागे वळून पाहिजे जरूर नाही, मला आरशात सर्व दिसतोय. तो पाठीमागे येतोय. बापरे रस्त्यावर येत आहे. रस्ता इतका शांत होता आणि रस्त्यावर एकही वाहन आलं नाही की कोणी दिसलं नाही. ढेकू लागल्यानंतर पाहता गावामध्ये सुमसाम शांत. बाहेर लाईट वगैरे चालू होते. गुरं वगैरे बांधलेले गोठ्यात. शांत वातावरण. किशोर म्हणाला बाबा इथं गाडी थांबव. प्रभाकरने बघितलं अरे बाबा गाव लागलं बघा, तो गायब झालेला आहे, काय घाबरायची जरुरी. मग तो नाही थांबून या. प्रभाकर नाही आता थांबवायची नाही. आता आंबणेर किती दूर आले. ढेकू ओलांडलं का पुढे हेळावे आणि लगेच आंबणेर. काही चिंता नाही. इथं एवढ्या रात्री थांबून कोणाकडे जाणार. तो इथं रात्रभर इथं कसं काय थांबायचं. नाही गाव ओलांडलं. ढेकू ओलांडलं. पुढे आले. रस्त्याला लागले. सर्वांनी सुटकेचे श्वास सोडला. बाबा रे काय झालं हे प्रसंग. विनोद म्हणाले तरी मला शंका आली होती. मला असं वाटायचं की एखादं चोर दरोडेखोराचं नाटक अशी नाही. आपण उतरलं का आपल्यावर ते हमला करतील आणि लुटतील आपल्याला मारतील. पण बापरे हे तर वेगळंच काहीतरी भलतंच घडलं. आता विनोदला जास्त थरथर कापत होतं. सर्वांनी बघितलं. आपल्या सर्वांनी गाडीची लाईट चालू ठेवली होती. मधले बाहेर गाडी चालत होती आणि बघितलं सर्वांचे कपडे सर्व रक्ताने भरलेले. बापरे अरे पण कमाली रक्ताने भरलेले. ॲक्सिडेंट आहे खरंच. तो ॲक्सिडेंट झालेला होता. बघा ना आपल्या सर्वांचे कपडे रक्त. त्याला जे अरे बाबा रक्ताने भरले पण माझ्या तोंडाला अंगाला सुद्धा किती रक्त लागलं बघितलं का. सर्वांनी खरंच विनोदच्या अंगाला सर्वीकडे रक्त लागलं होतं. बाकीच्यांना हाताला वगैरे थोडंफार कपड्यांना लागलं तेवढंच लाल झालं रक्त. तर अरे बाबा पण कसं शक्य आहे. भूत होतं तर मग हे रक्त कसं काय. आणि तो आपल्या हातात आला नाही. प्रभाकर अरे बाबा तो हवा लागत होती आपल्या हाताला. किती प्रयत्न केला तर तो कुठं आपल्या हातात आला. बरं नशीब की आपल्याला बुद्धी सुचली की निदान विनोदला पकडून बाहेर खेचा म्हणून आपण विनोदला वाचू शकलो. पुढे थोडंसं पुढे तर तेवढ्यात प्रभाकरचं लक्ष दिलं. अरे बघा तो पाठीमागे येतोय. मग प्रभाकरने गाडीचा वेग मंद केला. वसंत म्हणाल गाडी थांबव बघू तोच आहे का. बघतात खरंच चंद्रप्रकाशात पाठीमागे तो पळत येत होता. तोच आहे का दुसरा आहे. प्रभाकर म्हणतो. सर्वांनी मागे ओढून पाहिलं. प्रभाकरने सुद्धा गाडी थांबून घेतली होती आणि मागे ओढून बघतात अगदी जवळ आला आणि एकदम दचकले ना. अरे तोच तो बघा चंद्रप्रकाश सुद्धा त्याच्या लाल शर्ट चमकतोय. बापरे काळी पॅन्ट. किशोर म्हणा अरे काळी पॅन्ट का अंधार आहे. चंद्रप्रकाशात कुठे दिसतो तुम्हाला काळी पॅन्ट वगैरे. तर ते बाबा ते कोणी वेसो पण लाल शर्ट आहे ना तोच मुलगा आहे बघा. तो आपल्या जवळ येतो. तेवढ्याच प्रभाकरने परत गाडी सुरू केली आणि जोराने पुढे नेली. आता गाडीचे वेग मात्र 40 किलोमीटरच्या पुढे गाडीचा वेग वाढतच नव्हता. तर काय करा गाडीचा वेग वाढत पण नाही. वसंत म्हणाला बाबा हा स्पीड भरपूर झाला. सांभाळून चालव रे बाबा. रात्रीची वेळ आहे. दिशीन झाडाला टोकून दिशीन पण गड्ड्यात पडून जाऊ. सांभाळून चालव बस. मग घाबरत गाडी चालवत होता प्रभाकर. मागे आरशात तो पाठलाग करत येतो जे. बस हेळावे तो नाही बघा. आता हेळावा आला. वसंत म्हणणार नाही आपण हेळावं गाव येतं बघ थांबून घेऊ गाडी आणि लोकांना आरोडी मारू. कोणतरी आपल्याला वाचवायला येते. नक्की ती बुताटकी. गाव लागलं. तो परत सरांनी मागे ओढून पाहिलं. प्रभाकरने असं अरे तो गायब झाला बघा. अरे गाव लागल्यावरती गायब होतो. किशोर म्हणाला मग असं कर आपण आता गावाच्या बाहेर गाडी न्यायची नाही गावातच थांबव. पण प्रभाकर म्हणणार बाबा आता हेळाव्यापासून आम्हाला किती दूर राहिलेलं आहे. नाही आपण सीधं निघून जाऊ आणि आता नाही थांबायचे रात्री. प्रभाकरने काही गाडी थांबवली नाही. आता गाव लागल्यावर तर गाडीचं स्पीड कमी केला तर हळूहळू गाडी कमी स्पीडने त्यांनी बरोबर हेळाच्या बाहेर काढली. पुढे आले. रस्त्याला लागल्यानंतर म्हणे बाबा रे सुटलो आता त्याच्या अद्दतीत परत देशील. विनोदवर प्रसंग आलेलाच होता भयानक. सर्वांचे रक्ताचे कपडे भरलेले. त्यांनी मागे ओढून पाहिला आणि तो अरे तू बघ तो येतोय. आणि तो बिलकुल गाडीच्या मागे 10-15 फूट अंतरावरती पडत होता. अरे बापरे. प्रभाकरने आरशात पाहिला. बापरे खरंच तू मागे आलेला आहे. यावेळेला असं झालं की गाडीचा स्पीड एकदम कमी होऊन गेला. बस 25-30 किलोमीटर तास या वेगाने पडते गाडी. किशोर म्हणाला प्रभाकर अरे गाडी थांबू नको. कशी बी असो पण ती तशीच चालव. आता म्हणणार काही दूर नाही. सर्वांनी मग जप सुरू केला. जय श्रीराम जय श्रीराम जय हनुमान जय हनुमान. आणि घाबरून मागे ओढून पाहत होते. प्रभाकर आरशात पाहत होता आणि तसंच गाडी चालवत होता. प्रभाकर म्हणाला काय कमाल आहे. रस्त्यावर एक सुद्धा वाढ नाही.
तुम्ही जाऊ दे, ती वाहन भिंची विचार करू नको. अरे तू मागे, ती भुताटकी आहे, ती जर आली तर आपल्याला जिवंत सोडणार नाही चार्यांना. बऱ्याच अंतरापर्यंत तू पाठलाग करत होता, मागे जायचा, अदृश्य व्हायचा, पुन्हा एकदम गाडीच्या जोर दिसायच्या पाठीमागे. बापरे काय झालं. किशोर म्हणा, अरे बाबा आपली गाडी पडते काय, जागीच्या जागी उभी आहे. प्रमाणा वेळा झालास का तू, बघितलं नाही. अरे रस्त्यावरती आपण किती वेगाने पुढे आलो बघा, ते आंबवण्याची लाईट दिसायला लागला. तर बघ आंबवणे आला. बा सर्वांना एकदम आनंद झाला. आंबवणे आलं दिसायला लागला आणि पारोळा रस्त्याला गाडी लागली. गाडी लागता बरोबर समोर पहिला याने प्रभाकरने एकदम वेग कमी केला, कारण आता आंबवणे लागून गेलं होतं. वेग कमी केला, बरोबर पारोळा रस्त्यावरती गाडी आली. मग सीधं पुढे यायला लागली. आता पुढे सर्व वस्तीच होती. पाठीमागे पाहिला तो गायब होता. प्रभाकरला धीरसा वाटला, अरे बापरे बरं झालं. आता बघा सावकाश गाडीने होता, माझ्या अंग नुसतं थरथर कापतं, मला किती घाम सुटला. बघितलं का, खरंच सर्वांपेक्षा प्रभाकरला अंगाला जास्त घाम सुटलेला होता. सर्वांचे खरंच अंग ओले चिंब कपडे झाले. त्याने कपड्यामध्ये रक्ताचे डाग कसे थरथर कापत प्रभाकर गाडी चालवत होता. चोपडा नाक्याजवळ आला तर एक हॉटेल चालू होती. मस्त 5-7 लोक बसलेले होते, कोणी चहा पित होते, गरमागरम चहा होते. प्रभाकरने एकदम गाडी थांबवली. प्रभाकरने, बापरे आपल्याला आता थोडीशी चहा पिऊ. मग विनोद होणार, बाबा रे आपण जर गाडीच्या खाली उतरलो, हॉटेलीत गेलो, आपल्या सर्वांच्या कपडे किती रक्ताने भरलेले आहेत. तो हॉटेल मला काय म्हणेन की आपण कोणाचं मर्डर करून आलो का काय, आणि समोरच पोलीस चौकी. अरे बाबा तो त्यांनी नुसते आरोळी मारले तरी पोलीस पडत येतील आणि आपल्याला पकडतील. आपण मर्डर केला. किशोर म्हणाला, हो खरं आहे. आणि का सांगता तू खरंच ॲक्सिडेंट झाला असेल तर आपलंच नाव येईल. प्रभाकर म्हणाला, अरे बाबा ते ॲक्सिडेंट वगैरे काही नाही, ती भुताटकी होती. अरे पण भुताटकी पण ॲक्सिडेंट झाला असेल आणि नुकताच, आणि तो लगेच भूत बनला असेल हा ना आपल्या पाठी मागे लागला असेल तर. अरे हो खरंच तसं सांगता नाही येत. तो आपल्या पाठी मागे लागला असेल आणि आपण किती बी सांगितलं आणि तिथं खरंच त्याच्या ॲक्सिडेंट होऊन तो तरुण मुलगा मेलेला यांना पोलिसांना सापडेलच. मग आपलंच नावीन की आपणच ॲक्सिडेंट केला. हो ना, ते विचार करू लागले, उतरायचे का नाही. उभी होती समोर, ते हॉटेल चालू होते, मस्त चहा वगैरे. इकडे आता चोपडा नाका, तिथं पोलीस चौकी, काही पोलीस बाहेर बसलेले होते. आता ते विचार करतात काय करायचं. तेवढ्यामध्ये एकदम वसन ओरडलं, अरे घाबरू नका, चला उतरा, मला बी घशाला कोरळ पडलेली आहे आणि आपण आता मस्तपैकी चहा पिऊ. थंडी वाजल्याने तुमच्या लक्षात आलं का म्हणे, काय अरे आपल्या अंगावरती कुठे रक्ताचे डाग आहे, तुम्ही काय घाबरतात, काय होणार आहे बघा रक्ताचे डाग गायब. बापरे सर्वांनी आश्चर्याने पाहिलं, सर्वांच्या कपड्याचे रक्ताचे डाग गायब होते. विनोदला एकदम, विनोदच्या अंगावरती जे रक्त तोंडाला अंगाला सर्व लागलं होतं ना, काहीच नव्हतं. सर्वांनी एकमेकांकडे बघताय ना, आश्चर्य करताय की रक्त कसं काय गायब झालं. मग प्रभाकर, आता काही घाबरू नका, आपण शांतपणे उतरू, मस्त बघा थोडं लागलं तर पाणी पिऊन घ्या आधी. मग सर्वांनी पाण्याच्या बाटल्या पाणी वगैरे पिले. आता थोडंसं आपलं सर्वांना धीरस आला, चला आता आपण शांतपणे उतरू, चहा पिऊ, मगच घरी जाऊ. रे बाबा काय भुताटकी होती ती. सर्व चारी खाली उतरलेत. इकडे तिकडे पाहिलं, पुन्हा अंगाला आळोखी पिळोखी दिले, थरथर कापत होते. आता थोडीशी भीती कमी झाली अंगावरचं. सर्वांना आश्चर्य वाटलं की अरे बाबा आपल्या अंगावर एवढे रक्ताचे डाग पडले होते. विराट म्हणाले, बाबा तुमचं तर काही नाही, पण माझ्या अंगाला तुम्हाला माहिती आहे का, अरे माझ्या तोंडाला इकडे रक्त लागलं, मी सहज असं तोंडात रक्त गेलं माझ्या आणि सर्व खराट रक्त लागत होता. बापरे सर्वच्या सर्व यांना एकदम हसू आला. काय विनोद काही सांगतो, रक्त खरा, अरे तुला भास झाला असेल. तर नाही ना, भास नाही ना, मला तोंडाला कोरळ पडली ना, मी अशी जीभ बाहेर काढली, एकदम माझ्या तोंडात रक्त गेलं होतं. बापरे. मग सर्वांना हसू आला, जाऊ दे काही का असे ना, माणसाचं रक्त तुला चाटायला मिळाला, खूप भाग्यवान आहे रे तू. प्रभाकरला ते सर्व हसू लागले, आपण नॉनव्हेज खाल्लं पण ते इथं तुला ताजं रक्त भेटलं. सर्व हसत होते. चला भीती तर दूर झाली होती, चला आपण आता मस्तपैकी चहा पिऊ. हे बघा फुल चहा घ्यायची, प्रभाकरवांना सर्वांनी फुल चहा घ्यायची, मस्तपैकी चहा पी, विश्रांती घे, मगच आपण घरून जाईल. मी सर्वांना तुम्हाला घरापर्यंत पोहोचवतो. आता बघितलं किती वाजले, 12:30 होत आहेत. नशीब आपलं की समोर हॉटेल चालू, चला पटकन तो बंद करण्याच्या तयारीत. बघा बाकीच्या सर्वांवर सर करताय. बापरे. मग हे गाडीतून थोडंसं पुढे आले, हॉटेल थोडीशी दूरच होती आणि साईडला गाडी उभी केली होती. तिथं 2-4 पावलं पुढे गेले, तेवढं एकदम विनोद, अरे थांबा, बघता हॉटेलच्या दरवाजाजवळ बाहेर. बापरे काय, चारींच्या अंगाला एकदम थरकाप सुटला, एकदम कटाले. बापरे कोण आहे. तोच मुलगा, काळी पॅन्ट, लाल शर्ट, चेहरा, आणि चेहरा त्याच्या पाहिलाच होता. मस्तपैकी तिथं उभा होता, त्याच्या अंगावर आता रक्तबिक्त काहीच नव्हतं, ती शांतपणे उभा होता. यांच्याकडे त्याने पाहिलं आणि एकदम मिस्किल असला आणि असा हात केला जवळ येण्याचा. किशोर, अरे बाबा तो हॉटेलवाल्याचा मुलगा आहे, तो आपल्याला बोलतो चहा प्यायला, लवकर या, त्याला हॉटेल बंद करायची. विनोद, अरे वेळा झाला का, अरे तो येणार, अरे मला इतकं घट्ट पकडलं तर त्याने मला छातीशी दाबून धरलं, तर मी तोंड अगदी जोडून पाहिलं ना. तुम्ही नाही का पाहिलं, चंद्रप्रकाश होता, गाडीच्या लाईटाचा प्रकाश होता त्याच्या अंगावर. अरे हो ना, खरंच काय करायचं होतं, हात घेऊन बोलवतोय.
प्रभाकर लटलट कापायला लागला. सर्वांना एकदम पुन्हा घाम सुटला. तर प्रभाकर अरे बाबा नाही नाही काय सांगता नाही. अरे तो हॉटेल बाकीचे लोक बघा त्याच्या आजूबाजूने जात आहेत, कोणी त्याच्याकडे पाहत नाही. बाकीचे अरे तर पाहण्याशी काय संबंध, अरे तू हॉटेल मालकाचा मुलगा असेल की हॉटेलवाला असेल तू उभा आहे. अरे बाबा सर्व हॉटेल बघ तो काउंटरवर कोणतरी बसलेला आहे, तर कोणीतरी वेटर असेल, कोणी असेल, पण हॉटेल कर्मचारी असेल. नाही नाही विनोद पटकन मागे गेला, पटकन गाडीकडे पळत गेला. मग काय तिघं बी पटकन गाडीजवळ आले, दरवाजा उघडला. प्रभाकर गाडी बसला, हे बसलाय आणि प्रभाकरने गाडी सुरू केली. दरवाजा लावून घेतले, पट्ट गाडी सुरू केली ना. हळूहळू हळूहळू पुढे आली. तो युनो रस्त्यावरती उभा राहिला. बापरे, प्रभाकर गाडी हळूवार नेत होता, कारण चोपडा नाका काही काही वाहन तुरळक वाहन चालू होते, काही लोक जात होते इकडं. तो आणि तो पुढे आला आणि हा एकदम असा हसला भेसूर. बापरे, तो हसला आणि लगेच वाकून होता. भाऊसाहेब हो, गरमागरम चहा प्यानं कुठं पडून चाललेत मला सोडून, मी काय तुम्हाला सोडणार नाही. बापरे, काय प्रभाकरने एकदम वेगाने गाडी पुढे नेली. फरशी पुलावर आले. फरशी पुलावर उतारच होता, बरं एकदम जोरात गाडी आली पुढे. सर्व एकदम वर आले. प्रभाकर अरे गाडी हळू, त्याला हळू चल, नदीमध्ये गाडी टाकशील तू. पण नाही, प्रभाकर लगेच सावरला, पुढे आला. फरशी पुलावर आले. मागे ओढून सर्व पाहत होते. प्रभाकरने असे पाहिलं कोणी दिसत नाही. फरशी पुलावरती इतर वाहन चालू होतं, काही पैदल लोक जात होते. तो मात्र मागे दिसला नाही. बस असेच आलं. मग प्रभाकर कुठं फरशी पुलावर, त्याला भीती वाटायची, सर्वांना भीती वाटायला लागली. अरे बाबा फरशी पुला सांभाळून चालव रे बाबा, गाडी टाकशील नदीमध्ये, गाडी टाकून देशील नदीमध्ये. नाही, पण प्रभाकरने संयम ठेवला आणि गाडीचं स्पीड कमी केला आणि बरोबर मंद गतीने आणली. दरवाजा आला, दरवाजा ओलांडला. पुढे आलं, पाचपौलीचं मंदिर आलं. पाचपौलीचं मंदिर येतं बरोबर प्रभाकरने गाडी थांबली. बघा आपण मंदिराजवळ आलेलो आणि पाठीमागे तो नाही. आता काय करायचं, तो नाही, आता काय करायचं, काहीच करायचं नाही. आता मुकाट्याने घरी चला रे बाबा. विनोद आहे बाबा, नाही नाही मी कसं काय करायचं. तो काय म्हणाला मी तुम्हाला सोडणार नाही, त्याने मला पकडलं तर तुम्हाला घरी येईल. हो बापरे, काही घाबरू नको. मग अगोदर विनोदला घरी पोहोचवलं सर्वांनी. मग प्रभाकरने एकेकाला सर्वांना घरी पोहोचवलं. मग सर्वजण बोलले प्रभाकर अरे तो आता तू सांभाळून घरी जा रे बाबा, गाडी तुझ्या रस्त्यात तुला जर भेटला ना गाडी बिडी थांबवू नको. प्रभाकर आता बाबा जे बोलते, गावात आलो त्याच्यानंतर तो दिसला का नाही, तो त्याची हद्द तिथपर्यंतच होती, चोपड्या नाक्यापर्यंत. आता तो दिसणार नाही, काही घाबरू नका बस. मग घरी आले. जो रात्रभर कोणाला झोप आली नाही. सकाळी उठले, एकमेकांना फोन करा बाबा काही झालं का, काहीच नाही. मग हे चारींनी विचार केला, खरं असं होतं का, खरंच भूताटकी होती का ती, का आपल्याला भात झाला. मग त्यांनी बऱ्याच मित्रांना सांगितलं की रात्री आम्हाला असा प्रसंग आला. सर म्हणाला अरे कमाल करता, अरे तुम्ही पिंपळीला आठवलीत थांबले, दारू पिले, मटण खाल्लं, त्याच्यामुळे तुम्हाला असे भात झाले असतील. पण एवढा भास कसं शक्य. अहो पण तो अगदी गाडी जोडून मोठ्याने बोलला ना, आवाज ऐकला मी त्याचा, आणि तो मस्त हसत होता, तोच होता. अगदी मी जोडून चेहरा पाहिला होता आणि त्याचा. कसं शक्य, चारींना कसं का भास होती. सर्व मित्रांना वाटलं की नाही हे सर्व चारी खोटं बोलत आहेत, काल्पनिक कथा सांगतायत, कोणीही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. त्यांनी रस्त्यावर थांबून नॉनव्हेज खाल्लं होतं, दारू पिलेले होते, त्याच्यामुळे काय त्यांना भात झाला असेल, किंवा मुद्दाम आपल्याला ते घाबरवण्यासाठी. तर चारीने जीव तोडून सांगितलं की आमच्यावर इतका वाईट प्रसंग आला होता, आम्ही कोणी मित्रांनी त्यांच्यावर विश्वास ठेवलेला नाही. खरं खोटं तर चौघांनाच माहिती. पण काही असो, ते बघायला गेले रवीला, आणि रवीची तब्येत मस्त झाली. तो 1 महिना दवाखान्यात होता, आता घरी आलेला अगदी मजेशीर येतो. हे रवीला ती गोष्ट सांगतात, पण रवीला बी ती खरं पटत नाही. जाऊ जे असेल ते, खरं खोटं तर चौघांनाच माहिती. बरं तर मित्रांनो, आज पुरतं एवढंच. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत गुड बाय.